एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे। हंगामी भाडेवाढ करून सुद्धा एसटी तोट्यामध्येच आहे। जूनमध्ये एसटी महामंडळाला 91 कोटींचा तोटा सहन करावा लागला। प्रवासी संख्या, महसुलात घट, एसटी महामंडळाची त्यामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे आणि ती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे। 10% हंगामी भाडेवाढ करून सुद्धा जून 2026 मध्ये महामंडळाला 91 कोटी 18 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला। गेल्या वर्षी याच महिन्यात हा तोटा 56 कोटी 84 लाख रुपये इतका होता आणि त्यामुळे वर्षभरात तोट्यामध्ये 34 कोटी 33 लाख रुपयांची वाढ झाली आहे। महामंडळाच्या ताफ्यामध्ये गेल्या 2-3 वर्षात 5000 नव्या बसगाड्या दाखल झाल्या असल्या तरी त्याचा अपेक्षित परिणाम उत्पन्नावर झालेला दिसत नाहीये। उलट प्रवासी संख्या आणि महसूल घटतोय। आर्थिक आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे। एसटी महामंडळानं जानेवारी 2025 मध्ये तिकीट दरात 15% भाडेवाढ केली आहे, तर नुकतीच हंगामी भाडेवाढ सुद्धा केलेली होती, तरीही प्रति किलोमीटर तोटा वाढलेला आहे।